लोकमान्य टिळकांचे खापर पणतू आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी पक्षाला रामराम केलाय। स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराणं आणि काँग्रेस पक्ष एकनिष्ठ होते, पण आता काँग्रेसचा राजीनामा देण्याची वेळ का आली हा सवाल आता उपस्थित होतो। यावर रोहित टिळक यांनी आपलं मत मांडलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत टिळक हे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्यासोबत स्वतः रोहित टिळक आहेत। दादा, खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये असलेलं पाहिलंय, तुम्ही लोकसभा सुद्धा विधानसभा सुद्धा लढवलेली होती, पण आता नेमकं काय झालं की तुम्हाला काँग्रेस सोडावं लागते आणि दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करावा लागतो? हे खरं आहे, अनेक वर्ष पक्षाचंच मी काँग्रेस पक्षाचंच काम करतोय। अनेक लोकमान्यांपासून, पण तेव्हा काँग्रेस एक चळवळ होती, तो कुठला असा एक पक्ष म्हणून नव्हता। पण जयंतराव टिळक तेव्हापासून मी ऐकत आलो आणि घरात काँग्रेसचंच वातावरण हे कायम राहिलेलं आहे। आणि मी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय विद्यार्थी संघटनेचं, ऑल इंडिया युथला केलंय, पॅरेंट काँग्रेसला केलंय, 2दा इलेक्शन लढलोय। त्यामुळे काँग्रेसचा विचार हा कायम घरात हा आमच्या राहिलेलाच होता कायम। पण गेले म्हणजे 2-3 वर्ष आधी मला जरा काँग्रेसचं काम मी थांबवलं। अचानकपणे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणं, तर त्याच पक्षात जाणं असं का निवडलं असावं तुम्ही? शिंदेसाहेबांशी जेव्हा अनेक वेळा संपर्क आला आणि तो एक वेगळा नेता आहे, कार्यकर्त्यांना ताकद देणार नेता आहे आणि कधी असं वाटायचंय नाही की आपण माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी बोलतोय। आणि लोकमान्यांविषयी अनेक वेळेला चर्चा, संस्थांविषयी, जयंतराव टिळकांविषयी झाल्या। त्यामुळे असं कधीही त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणासारखं तुम्ही या, हे करू, ते करू, अशा प्रकारची कधी चर्चा झालीच नाही। आणि जेव्हा राज्यसभेसारख्या पोस्ट करता विचार केला गेला तेव्हा निश्चितपणे आम्हालाही वाटलं एवढा विश्वास जर का साहेब दाखवत आहेत आणि तर आपण सुद्धा त्याला काम करायला त्यांच्याबरोबर आवडेल आणि नेता म्हणूनही मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल। पण आता काय होते पुढे बघू। आता नेमका हा पक्षप्रवेश कधी होतो आणि रोहित टिळक यांच्यावर नेमकी पक्ष काय जबाबदारी टाकतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।